जगन्नाथ बाप
जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ जगन्नाथ चित्त ढेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी कमल बाबा चैतन्याची शोभा सोबतशी माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन पांडुरंग करू व्रत पांडुरंग करू व्रत जगाच्या कल्याण संतांची भूती देह कष्टविती पण उपकार भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार अवतार याला एक किंमत आहे अवतार तुम्हा धराया आणि त्याला सुंदर उदाहरण आहे ज्या कुळात जन्माला आले ती कुळ पवित्र देश पवित्र आणि राष्ट्रही पवित्र विठाला 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 राष्ट्र पवित्र का कुळात जन्माला यावं कुळ पवित्र राष्ट्र का पवित्र त्याचं कारण असं आहे ज्या राष्ट्रात जन्माला आलं त्या राष्ट्राची ख्याती वेगळी आहे काही काही माणसं महाराज राष्ट्रात जन्माला येतात पण क्रांती नसती विठाला 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 काही असे दरिद्री माणसं की अजून वारीला गेले नाही 3 पिढ्या गेल्या त्याला अजून वारी माहीत आणि काही असे माणसं महाराज 2 वर्ष वारी नाही झाली डोळ्यातलं पाणीच हालत नाही विठाला 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 आल्यानो संसारा उठा आणि तुम्ही आणि काय म्हणता माहिती नुसतं संसारात येणं वेगळं आणि संसार मुक्त होणं वेगळं विठाला 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 कार्यक्रमाचं निमित्त खास आहे सुनील भाऊजी कुंजीर
सोशल फाउंडेशन पिंपरी चिंचवड पुणे त्यांच्या फाउंडेशनच्या निमित्तानं हा कार्यक्रमाचे योगे माणसं धार्मिक कसे असतात. कीर्तनाची आवड असणं हा धार्मिकता आहे. नुसती धार्मिकता नाही, ती कुणाचं पुण्य. विठाला विठाला विठाला. काहीकडे नोटा भरपूर आहे, खर्चायची अक्कल नाही. काहीला नोटा नाही, खर्चायची अक्कल आहे. ज्याला जे पाहिजे ते देव देत. ज्याला वाजवता येते त्याला गाता येत नाही, ज्याला गाता येते त्याला वाजवता येत नाही, ज्याला दोन्ही येत त्याला हे येत नाही, आणि ज्याला काहीच येत नाही ती नाव ठेवल्याशिवाय, त्याला काहीच येत नाही ती सगळ्याला नाव ठेवतो. एक येत नाही. ज्याला पोरग नाही त्याला वाटतं पोरग व्हावं, ज्याला झालंय त्याला वाटतं पिढा झाली, तिला एकच तिला वाटतंय अजून एकच असतं तर बरं झालं असतं. आणि काहीच्या डोक्यात असे एक आहे, जगल का तो नाही, एकही सांभाळत नाही. 12 आहे, दर महिन्याला एकाकडे राहावं लागतं. 100 होते, मरताना एकही नव्हतं. विठाला विठाला विठाला. 100 होते पण मरताना आता एवढ्या सगळ्या महिला आहे. बऱ्याच आजी इथं, काही चष्मेवाले आजी आहेत ना, चष्मा मात्र चष्माच काढून टाकला. चष्माही नको आणि खसकून घेणंही नको. आजी चष्मावाल्या बऱ्याच आहेत. आजी तुम्हाला खरं सांगा बरं, नातू आवडतं का सून? दोन्ही. आजीचं दर्शनच घ्या. आता आजी डाळ बसला बरं का. आजी खरं सांगा बरं, दोन्ही जर आवडते तर नातू मामाच्या गावाला गेला आणि सून माहेरात गेली. सुनही आली, नातू आला. नातू मांडीवर बसला आणि सून शेजारी बसले. तुम्ही टपक्यात मुका कोणाचा घेणार? आजी म्हणते नाताचा. आणि आवडतंय कोण? दोन्ही. आणि नाताचा विठाला विठाला विठाला. संसारात गुरफटलेली माणसं विचित्र आहेत महाराज. काही माणसाला संसार इतका आवडतो, काही दरिद्री विचाराचे लोक असतात. काहीला वाटतं शेजारची जमीन इकरी निघावं का मला मिळावं. काहीला वाटतं शेजारच्या घरी पोरग जन्माला येऊ नये का त्याचं सगळं मला. काही असे विचित्र आहे की सांगूच नाही. आणि दुसऱ्यांचं कल्याण करण्याची त्याची बुद्धी आहे, त्याचे विचार श्रीमंत आहेत. गोबडानं किती विचार केला, दिवस दिसत का नाही त्याला? दिवसा दिसत नाही का त्याला? दिवस दिसत नाही. गोबडाला दिवस दिसत नाही आणि तो मला दिवसच नाही. आता तुमच्या आमच्या जीवनात पहा, तुम्ही आता सगळे पोर आहे. पलीकडचं आहे, काय नाव रे तुझं? पलीकडचं कडच साई. साई आहे का? साई मला सांग बरं, तुमची मम्मी मामा आल्यावर चांगला स्वयंपाक करते का चुलता आल्यावर? मामा का चुलता? ते नुसतं पाहते मामल्याचं. अरे मामा का चुलता काय म्हणते? मामा म्हणते का? मामाच म्हणणार. महाराष्ट्रात विठ्ठल विठ्ठल. माणसाचं जीवन वेगळे, जीवनाची वाटचाल वेगळी. आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव. सगळ्याला वेद लागले नाही नुसते. वारीतच माणसं आहे, आले नाही नुसते. ठेपाच घेतला, नुसता ठेपाच नाही, प्रत्येक मुखामाची तयारी. विठाला विठाला विठाला. आणि ज्याचं चित्त हरवल्या जात, ती चित्त हरवण्याचं ठिकाण दुसरं कोणतंच नाही, एकच ठिकाण आहे. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा जन्मजन्मी तुझा दास. कधी कधी कोणाला होते ते पुढचं जन्म घेतलं का मागचं त्याला. आणि आता काय झालंय, पुढचं घ्यावा नाही घ्यावा. पण आता वारीमध्ये सगळ्यात नेम महत्वाचा कोणता माहिती का? वारीमध्ये सगळ्याला माळा असावा. पण असे भामटे बरेच आहेत बिगर वारीची. त्याला विचारलं वारी कस काय? परंपरा आहे.
कशी परंपरा आहे, पिढ्यानपिढ्याची आहे. किती वर्ष झालं आमची 3 पिढ्यांनी वारी करतात. माळ काय एक तर उलटी मी तुझं मला भेटलं का मनाची माळ आहे. त्याला ऑपरेशन करून काढू आपण वर. मनाची माळ आहे का? त्याला एक सुंदर आहे मनाची माळ. गोविंद 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 खास काम आहे. आता एवढे सगळे माणसं मोठे बाया पुढे म्हणलं खास काम आहे. तब्येतीने म्हणजे तू कुठून कमी राहिलाय आता. आणि खरंच सांगा महाराज माणसं विचारायला मोठे असावा. आता ही सांगत कारण ती जरा चित्र दिसते, इकडे जरा बरं दिसते. ती जरा मोठी त्याची दिसते. हे जरा बरं इकडलं. काय नाव रे तुझं? हा काय नयन? नावच नाही. त्या कार्याकडे विचारलं म्हणलं तुझं नाव काय? म्हणला प्रकाश. माझ्यापेक्षा काळ होत होती. आमुष्याला चमकतो का काय बाबा? निव्वळ प्रकाश नाव ठेवून चालू का? उद्याच काय काम? आता मी मग आलो ना, मला कुणीच नाही ओळखी. एक तर मला काय म्हणलं तेवढी सतरंजी उचल. तिकडे माणसं जेवत होते, मी गेलो तिकडे मला जेवायचं म्हणून. एक म्हणलं वाढ. आणि म्हणलं मी महाराज आहे पण कलर बाय. काय करावंच काय आता निलाय नाही इलाज आहे महाराज. आता ते पलीकडं नाही माणसानं नशिबानं पास होतं का अभ्यासानं? अभ्यासानं. नशिबानं माणसाला कलेक्टर होईल का अभ्यासानं? अभ्यासानं. नशिबानं बायको चांगली मिळेल का बघितल्यावर? सेटिंग दिसता येत नाही अजून. आणि वारीला आले. वारीत कुणी यावं याला किंमत आहे. वारीत लहान पोरांनी येऊ नये. शाळेचं नुकसान यावं पण शाळेचं निवेदन पहा. आता काय अशी लहान लहान लेकरे. अरे तुझं वय कशीच नाही शिक्षणाचं. एक तर 2 वर्ष फेल गेले. विठाला विठाला विठा. जाऊ का ते आता गेल्यावर कीर्तन होईल का? काही वेळेस नाही अवघड महाराज. बोलताना सुद्धा जपून बोलावं लागते. नाही तर नाही काम खास आहे. पहिले जुने माणसं पोराला टाळ देत नव्हते, देतच नव्हते. टाळ घेतलं की पोरं मात्र म्हणे ते टाळ. पोरग म्हणे हे टाळ तू. परत जर आलो सत्यात आपल्या बापाच नाही. आता काय डोकं लावा. कधी कधी काही माणसाला राग येतात. सगळ्या वर्गांना सांगतो राग जाण्याचं ठिकाणच वारी. विठाला विठाला विठा. महाराज राग जाण्याचं ठिकाणच काय असेल तर काय वारी. आणि वारीनं दोष जातो, द्वेष जातो. तुम्ही पाहिलं असेल महाराज. आता लई झालं आळंदी पंढरपूरला जात असताना पुण्यापर्यंत रावटीची गरज नाही. आळंदीत आहे पण जरा पुढे गेलं ना रावट्या लावा लागतात. आणि एका बाजूला महिला आणि एका बाजूला पुरुष असतात. पण कधी कुणाचं भांडण सगळे एकमेकाला काय म्हणते माहिती? काय म्हणते? काय म्हणते? माऊली म्हणते. स्त्रीलाही माऊली आणि पुरुषालाही माऊली. इथं सगळ्यांचा आत्मा
समान आहे. सगळ्याच्या आत्म्यात एकच जाणलं जातं त्याचं. आणि पुन्हा आता सोबत महागारी त्याला सुंदर उदाहरण आहे. ही आस महत्वाची. जन्मोजन्मी तुझा दास. नुसतं एक जन्माचं नाही. मग जन्माला महाराज पुढच्याही जन्मात वारी करता येते हो. करताच येते. आपल्या वारीमध्ये हरण वारी करीत होतो. कोण? 4 वर्षापूर्वी दिंडीत हरण चलत होत आणि हरणाच्या सोबत वारकरी भजन करत चलत होते आणि वारकऱ्याच्या मुखातून शब्दच निघत होते. ते शब्द नाही गोड आहेत. कोणते शब्द निघतात? ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. आवाज वाढव. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुम्ही असं फिरा फिरा. तुकाराम.